नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपले इट्स बडी ब्रो या चॅनेलवरती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2026-27चे नूतनीकरण म्हणजेच रिन्युअलचे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये स्वाधार योजनेचा अर्ज कसा भरायचा याचा पूर्ण लाईव्ह डेमो पाहणार आहोत. तर सुरू करूयात. आपल्याला ब्राउझरच्या सर्च बारवर स्वाधार योजनेची नवीन वेबसाईट HMASnew.MahaIT.org ही टाकून घ्यायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला लॉग इन पेज ओपन होईल. तर लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला आपले युजर नेम आणि पासवर्ड टाकून खालील कॅप्चा भरून घ्यायचा आहे. ते भरल्यानंतर साइन इन टू पोर्टल या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये खाली बॉटम साईडला आपल्याला आपल्या मागील भरलेल्या अर्जाची माहिती दिसेल आणि वरी आपल्याला आपली संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. त्यामध्ये कॅटेगरी, त्यानंतर कास्ट, त्यानंतर इन्कम, त्यानंतर डिस्ट्रिक्ट आणि तालुका. आता इथं डिस्ट्रिक्ट आणि तालुका भरताना लक्षात ठेवा, तुम्ही जिथे राहतात तो डिस्ट्रिक्ट इथे भरायचा नाही. तर आपल्याला आपले कॉलेज ज्या डिस्ट्रिक्ट किंवा ज्या तालुक्यामध्ये आहे तो डिस्ट्रिक्ट आणि तालुका आपल्याला इथे भरायचा आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, ते जिथे राहतात तिथली माहिती इथे भरतात. त्यामुळे फॉर्म भरताना त्यांना अडचणी येतात किंवा फॉर्म भरता येत नाही. त्यानंतर सर्व्हिस टाईप आणि अकॅडमिक इयर भरून घ्यायचं आणि एक्झिस्टिंगवर क्लिक करून आपण अप्लाय नाव या बटनावर क्लिक करायचे आहे. तसेच पुढे अर्ज करा या बटनावर आपण क्लिक करायचे. अर्ज करावर क्लिक केल्यानंतर आता ॲक्च्युअल फॉर्म फिलिंग सुरू होते. तर आता आपण सुरुवातीला संपूर्ण फॉर्म फिलिंग भरून घेऊयात आणि त्यानंतर शेवटी सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घेऊया. सुरुवात करूयात वैयक्तिक माहितीपासून. आता वैयक्तिक माहितीमध्ये सर्व डाटा मागील ऑटो फिल होऊन येतो. यामध्ये काहीही बदल करायचा नाही. जे डाटा आहेत तेच डाटा ठेवायचा आहे. जर तुमचे मॅरिटल स्टेटस बदलले असेल किंवा आई-वडील पैकी कोणी वारले वगैरे असतील तर तेवढाच बदल करायचा. नाहीतर बाकी काही चेंजेस करायचे नाहीत आणि बॉटम साईडला सेव्ह बटनावर क्लिक करायचे आहे. पुढे ॲड्रेसमध्ये पण सेम काहीही बदल करायचा नाही. तुमचा जो ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस ठेवायचा. जर तुम्ही भाड्याने जिथे राहता तिथला ॲड्रेस बदलला असेल तर केवळ तो ॲड्रेसमध्ये बदल करायचा. नाहीतर जो आहे तोच ठेवायचा आणि जतन करा आणि पुढे या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर पुढे पालकांचा पत्ता. आता हा ऑटो फिल होऊन येत नाही, त्यामुळे तुम्हाला हा मॅन्युअली भरून घ्यायचा आहे. पूर्ण पालकांचा पत्ता व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे. माहिती भरताना कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पालकांचा पत्ता भरल्यानंतर खाली स्थानिक पालकाचा पत्रव्यवहार पत्ता येतो. आता तोच पालकांचा जो पत्ता असतो तोच परमनंट ॲड्रेस असतो. त्यामुळे पालकांच्या पत्त्याप्रमाणेच वर क्लिक करायचे आणि बॉटम साईडला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर करंट कोर्स म्हणजे चालू अभ्यासक्रम. आता हे लॉग इन एका ITIच्या स्टुडंटचे आहे. त्यानुसार मी माहिती भरून घेतो. त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे फर्स्ट इयरची माहिती आपल्याला पहिल्यांदा भरून घ्यायची आहे. म्हणजे फर्स्ट इयर कंप्लीटेड म्हणून भरायची आणि मार्कशीट त्याची कंपल्सरी अपलोड करायची आहे, मॅन्डेटरी नसली तरी, आणि सेव्ह करायची आहे. फर्स्ट इयरची माहिती भरल्यानंतर बऱ्याच फील्ड ऑटो फ्रीज होऊन जातात. म्हणजे आपल्याला फक्त थोड्याच फील्ड सेकंड इयरची किंवा त्याच्या पुढची माहिती भरण्यासाठी भरायच्या आहेत. आता हा विद्यार्थी सेकंड इयरला आहे, त्यामुळे मी इथे सेकंड इयर परस्युइंग करत आहे. जर तुम्ही थर्ड इयरला असाल किंवा त्याच्या पुढील वर्षात असेल तर मग तुम्हाला पहिल्यांदा सेकंड इयर कंप्लीटेडची माहिती भरावी लागेल आणि त्यानंतर थर्ड इयर किंवा त्याच्या पुढच्या वर्षाची माहिती भरावी लागेल. अशा प्रकारे आपण पूर्ण करंट कोर्सची माहिती भरून घ्यायची आणि ते भरल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे. नेक्स्ट प्रिव्हियस कोर्सची माहिती. आता प्रिव्हियस कोर्सची माहिती इथे या केसमध्ये हा विद्यार्थी ITIला असल्यामुळे फक्त 10वीची माहिती भरायची गरज आहे. एखादा विद्यार्थी जर डिग्रीला असेल किंवा PGला असेल तर त्याने त्याच्या मागील अभ्यासक्रमाची माहिती भरणं गरजेचं आहे. जर तुम्ही डिग्री किंवा PGला असताना 10वी 12वी इथून जर माहिती भरत गेलात तर वेल अँड गुडच, त्याला काही अडचण नाही. पण कमीत कमी मागील रिसेंट कोर्सची माहिती भरणं गरजेचं आहे. आता इथे ही माहिती भरल्यानंतर मार्कशीट कंपल्सरी अपलोड करायची आहे आणि मार्कशीट अपलोड करूनच खाली सेव्ह बटनावर क्लिक करायचे आहे. आता
पुढची फील्ड म्हणजे इतर तपशील. इतर तपशीलमधील वरील तिन्ही प्रश्नांची उत्तर होय किंवा नाही जे काही आपल्याला लागू आहेत त्या पद्धतीने द्यायचे आणि क्लिक करून घ्यायचे. आणि त्याच्याखाली बँक तपशील. आता बँक तपशील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बँक डिटेल्स एकदम व्यवस्थितरित्या भरून घ्यायचे आहेत. 2 वेळेस अकाउंट नंबर आपल्याला लिहायचा आहे. तो अकाउंट नंबर लिहिताना व्यवस्थितरित्या आणि काळजीपूर्वक लिहायचा. तो स्वतःचाच लिहायचा आहे. इतर कोणाचाही अकाउंट नंबर लिहायचा नाही. त्यानंतर अकाउंट होल्डरचे नाव म्हणजे आपले पूर्ण नाव जे आपल्या पासबुकवर आहे त्या पद्धतीने लिहून घ्यायचे आणि आपल्या बँक अकाउंटचा IFSC कोड लिहून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही IFSC कोड टाकून घेताल तेव्हा बँक नेम आणि तुमची बँकेची ब्रँच या 2 गोष्टी ऑटोमॅटिक फेच होऊन येतात. मग या 2 गोष्टी ऑटोमॅटिक फेच झाल्यानंतर त्या आपल्याच रिलेटेड आहेत का नाही याची आपण खात्री करून घ्यायची आहे. म्हणजे आपण जे IFSC कोड टाकला आहे त्या IFSCनुसार आपल्या बँकेचे नाव आणि आपली ब्रँच तीच आहे का याची खात्री करून घ्यायची आहे. आणि ती खात्री झाल्यानंतर आपल्याला खाली डिक्लेरेशनवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि डिक्लेरेशनवर क्लिक करून खाली सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. आपले बँक डिटेल्स भरून झाल्यानंतर आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्यासाठी 1 नंबरच्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि इथे आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आता मी सर्व डॉक्युमेंट्स ऑलरेडी PDF फॉर्मॅटमध्ये बनवून एका फोल्डरमध्ये ठेवलेले आहेत. तर ते डॉक्युमेंट्स आपण अपलोड करूयात. इथे एवढेच लक्षात ठेवा, डॉक्युमेंट्स सिलेक्ट करून ओपन केल्यास पुढे अपलोड बटनावर क्लिक केल्यासच ते अपलोड होतात. बघू शकता मी जेव्हा डॉक्युमेंट सिलेक्ट करतो आणि अपलोड बटनावर क्लिक करतो तेव्हाच वरी आपल्याला मेसेज येतो की फाईल यशस्वीरित्या अपलोड केली आहे. अशा प्रकारे आपल्याला आपले सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या अपलोड करून घ्यायचे आहेत. सर्व डॉक्युमेंट्स त्यांनी स्पेसिफिक दिलेल्या साईजमध्येच असणे गरजेचे आहे. शक्यतो सगळे डॉक्युमेंट 250 KBच्या खाली साईज असलेलेच PDF बनवा जेणेकरून आपली डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या अपलोड होतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, जी मार्कशीट आणि TC आहे त्याची एकच PDF करून इथे अपलोड करायची आहे. बरेच विद्यार्थी फक्त मार्कशीट किंवा TC अपलोड करतात. तर तसे न करता मार्कशीट आणि TC या दोन्ही गोष्टीची एक PDF बनवायची आणि इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर बोनाफाईड, त्यानंतर जर गॅप लागू असेल तर गॅप सर्टिफिकेट, नाहीतर गरजेचं नाही. आता स्टुडंट डिक्लेरेशन आणि पॅरेंट डिक्लेरेशन याचे फॉर्मॅट ऑलरेडी तुम्हाला समोर वेबसाईटवर दिलेले आहेत. ते डाउनलोड करायचे. डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची. ते सर्व वाचून त्याच्यावर सर्व आपली माहिती भरून सही करायची आणि ते परत त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. अशाच पद्धतीने बाकीचे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर खाली बॉटम साईडला सेव्ह अँड अपलोड या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला 7 नंबरच्या टॅबवर क्लिक करून घ्यायचे आहे आणि शेवटच्या टॅबवर आल्यानंतर आपण डिक्लेरेशनवर क्लिक करून सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण भरलेला आपला संपूर्ण फॉर्म समोर येतो. तो भरलेला फॉर्म बरोबर आहे का ते एकदा तपासून त्याची खात्री करायची आहे आणि याची खात्री केल्यानंतर खाली डिक्लेरेशनवर क्लिक करून प्रोसीड टू अप्लाय या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होईल. फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट आणि जे काही आपले त्यासोबतचे सगळे आवश्यक कागदपत्रे आहेत ते कागदपत्रे कार्यालयात जाऊन जमा करायचे आहे. अशा प्रकारे आपण हा रिन्युअलचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असतील तर कमेंट करा. थँक यू.